मागचा टॉक जो मी अं, तृष्णा, उपादान आणि तिसरं आर्य सत्य याच्यावर होता. इनडायरेक्टली साधा आदिनाव निसरण जे आहे, साध जे आहे ते कामतृष्णा म्हणजे दुसरं आर्य सत्य, आदिनव दुसरं आर्य सत्य, आणि निस्सरण तिसरं आणि चौथं आर्य सत्य. तर काही गोष्टी इम्पॉर्टंट आहे की आपल्याला समजायला पाहिजे की आपण प्रॅक्टिस म्हणजे काय करत आहे. ओके. तर एव्हरी डे डे बाय डे जेव्हा आपण एव्हरी मॉर्निंग उठत आहे आणि जेव्हा लिंक स्टार्ट नाही होत, सो एक प्रकारचं अटॅचमेंट तयार होऊन जातं. तर इम्पॉर्टंट महत्वाचं हे आहे की आपण रेकग्नाइज करायला पाहिजे वी आर सफरिंग और वी आर एट पीस और वी आर पेशन्स, की आपण दुःखी होते का आपण संयमित आहोत की नाही आहोत. ओके, मस्ट चेक. दुःखी होत आहोत आणि ती फिलिंग येऊन ती चालल्या पण गेली. सपोज आता जसं की लिंक स्टार्ट नव्हती झाली एक पाच पाच एक मिनिट, 2 एक मिनिट, तर ते सेन्सेशन अराईज होत आहेत, नॉट गेटिंग व्हॉट वी वॉन्ट अँड गेटिंग व्हॉट वी डोंट वॉन्ट. पहिलं आर्य सत्य, किंवा जे नाही पाहिजे ते भेटत आहे, जे पाहिजे ते भेटत नाहीये. अनईज अनईजपणा जो आहे माइंडचा, मनामधला जो अनईजपणा आहे, जो चंचलता आहे, ती आपल्याला रेकॉग्नाइज करता आली पाहिजे. काल वाक्य टाकलं होतं मी काही ग्रुपमध्ये, प्रॅक्टिसचा मेन उद्दिष्ट काय आहे. लिबरेशन, लिबरेशन फ्रॉम सफरिंग, लिबरेशन फ्रॉम डिफाईलमेंट. आपण असं किती दिवस म्हणणार आहे की माझी दुर्गुणांपासून मुक्ती झाली नाही, होऊ नाही लागली. हे इम्पॉसिबल आहे. प्रॅक्टिस मध्ये, ध्यानामधून आपण फक्त काय आहे, मनाला स्थिर आणि स्ट्रॉंग करत आहे. कशासाठी? संयमित राहण्यासाठी. भगवान बुद्ध म्हणतात निब्बाण, पेशन्स, पेशन्स, पेशन्स इज द फोरबेरन्स प्रॅक्टिस. संयम ही सर्वात मोठी पारमिता आहे, सर्वात मोठी प्रॅक्टिस आहे. पेशन्स म्हणजे काय? पेशन्स म्हणजे को एक्झिस्टन्स विथ पीसफुली, पीसफुली को एक्झिस्टन्स. जे कोणत्याही दुःखद वातावरणामधून, जिथं आपल्याला संकट आलेलं आहे त्यामधून
शांतपणे निघून जाणे. पेशन्स. तर हा जो लोभ उत्पन्न होतो प्रॅक्टिस मध्ये, हा आपल्याला रेकग्नाइज करता आला पाहिजे. एनी लोभ, लोभ, लोभ जो आहे ना, इवन इवन एनी काइंड ऑफ थॉट, कोणत्याही प्रकारचा विचार जो आपल्याला आनंदाची अनुभूती देत आहे, प्रेझेंट मोमेंट मध्ये, पास्ट मोमेंट मध्ये, आणि फ्युचरिस्टिक थॉट आपण क्रिएट करत आहे प्लेजर गेन करण्यासाठी. एनी काइंड ऑफ तृष्णा, काम, भाव, विभाव. जिथं लोभ उत्पन्न झाला तिथं दुःख उत्पन्न होणार. इम्पॉर्टंट, महत्वाचं काय आहे की आपलं माइंड एका पॉइंटवर राहणं, त्याच्या अवतीभोवती जे आहे ते नकारात्मक विचारांचं विश्व बिलकुल तयार नाही व्हायला पाहिजे. नकारात्मक म्हणजे तेवढंच नाही, नो, नॉट, नॉर, हेच नाही ना. हे शब्द म्हणजे निगेटिव्ह नसतं. एनी फॉर्म ऑफ थॉट्स, कोणत्याही प्रकारचा विचार जो आपल्याला दुःखापर्यंत घेऊन चाललाय, तो नकारात्मकच आहे. निगेटिव्ह स्टेट ऑफ माइंड काय आहे? दुर्गुण. पण मोस्टली कसं घेतलं जातं, निगेटिव्ह स्टेट ऑफ माइंड म्हणजे बा नकारात्मक भूमिका आहे, कोणती गोष्ट ऍक्सेप्ट नाही करू शकत, त्याला निगेटिव्ह स्टेट ऑफ माइंड म्हटलं. पण ऍक्च्युली तसं नाही. ऍक्च्युली जर तुम्ही डीपली पाहिलं तर एनी फॉर्म ऑफ अनहोलसम स्टेट ऑफ माइंड, दुर्गुणांनी माखलेलं मन हे नकारात्मकच असतं. मग हे, मग ते ग्रीड असो, हेटेड असो, डिलिट्यूड असो, तुमच्या समोर जर तुमचे टीचर कोणाचं बद्दल वाईट बोलत असतील, दॅट इज ऑल्सो निगेटिव्ह. कोणाच्या कमिया सांगत असतील, दॅट इज ऑल्सो निगेटिव्ह. एनी फॉर्म जो आहे विचारांचा, ज्यामध्ये दुर्गुण आहेत, नकारात्मक होतात. मग असे विचार जेव्हा उत्पन्न होत आहेत आपल्या, प्रॅक्टिस म्हणजे काय? प्रॅक्टिस म्हणजे सकाळच्या श्वासापासून तर दुसऱ्या दिवशीच्या उठण्यापर्यंतचा श्वास, ती प्रॅक्टिस 24 आवर. मी प्रॅक्टिस करतो याचा अर्थ काय आहे की धम्मा 24 तास आतमध्ये आहे. मग असं नका समजू की हो 2600 इयर पूर्वीची जी शिकवण आहे तुम्ही आताही इतकी ओल्ड ट्रेडिशनल शिकवण मी नाही, तसं नाही. अशा विचारात बिलकुल नाही राहायचं. एक ओल्ड ट्रेडिशनल थॉट्स घेऊन मी तर मॉडर्न आहे, दॅट्स द फुलिश थॉट्स. मी मॉडर्न आहे, मी हे आहे, मी ते आहे, दॅट्स सो फुलिश थॉट. सगळ्यात बेस्ट स्टेट ऑफ माइंड काय? इक्वॅनिमिटी. कालच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं मी, व्हॉट इज समर्थ. तर ज्या काही निर्माण होणाऱ्या आसक्तीमधून आपण वस्तू आणि वेदनांच्या मागे जे पळत आहे ते थांबवावं लागतं, ते रेकॉग्नाइज करावं लागतं. तिची प्रॅक्टिस.
तर आपण चेक करायचं की आपण पळत आहे का. इव्हन प्रॅक्टिस साठी पण पळत आहे का. खूप जण आहेत, मी आता सांगतो, आजही समजल्यानंतरही चुकीच्या प्रॅक्टिसेस पळतात. असे खूप जण आहेत. त्याच ग्रुप मधले काही काही आहेत. आयुष्य गेलं पण अंडरस्टँड नाही होत की व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट. ओके. जर एवढ्या डीप कोरला जेव्हा आपण अंडरस्टँड करत आहे की प्रॅक्टिस म्हणजे काय, ऍक्च्युअल काय होते सगळं, कुठं आपल्याला रिलिंक्विशमेंट करावं लागतं, कुठं आपल्याला नेक्खम संकल्प वापरावं लागतं. राईट इंटेन्शन, राईट थॉट. बऱ्याच जणांना हे समजतच नाही. चांगल्या चांगल्या, मी तुम्हाला आता सांगा, चांगल्या चांगल्या भिक्खूंना समजत नाही की ग्रॅटिफिकेशन कसं अराईज होते. हे जे ग्रॅटिफिकेशन आहे ना कृष्ण, खूप खूप दूर नेऊन ठेवते आपल्याला निब्बाणापासून. आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला एकदम चांगलं बनवून देतो. असं समजा की तुम्हाला 800 मीटरचा पहाड चढायचा आहे. स्टीप पायऱ्या आहेत सरळ. आणि तुम्ही, तुमच्या हातामध्ये 10-10 लिटरच्या 2 बकेट आहेत. ओके. आणि तुम्ही 500 मीटर चढला ऑलरेडी. 500 मीटर चढल्यानंतर तुम्ही काय करताय, त्या बकेटीमधलं पाणी, दोन्ही बकेटीमधलं पाणी खाली पाडून टाकू राहिले स्वतः. ओके. स्वतः पाडू लागले. ओके. जेव्हा तुम्ही स्वतः पाडताय, तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हे आहे, पंच निवारणाचा उपयोग करत आहे. कामछंद, व्यापाद, थीनमित्त, उदच्च कुकुच्च, विचिकिच्छा. आज जे तुम्ही आता सपोज अर्धा घंटा 1 घंटा ध्यान करसाल, पण तू कालपर्यंत जे केलेलं आहे तुम्ही, त्यामध्ये काय भरला? आळस. आळस. प्रॅक्टिस मध्ये भरला आळस. ओके. हा आळस भरल्यानं काय होतं की त्या बकेट मधलं थोडस पाणी खाली पडलं, म्हणजे तुम्ही खाली सांडवलं इनडायरेक्ट. मग तुम्ही वापरता कामछंद, 5 इंद्रियामधून, एनी काइंड ऑफ थॉट्स. असं नाही की टेस्ट आणि टचच करायचं आहे. नाही. तुमच्या मनात द्वेष उत्पन्न होते, तुमच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न होते, तुमच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होते. लोभ कशामुळं? कामछंद, 6 इंद्रियाद्वारे. द्वेष उत्पन्न होते, राग उत्पन्न होते, व्यापाद, आळस उत्पन्न होते. जाऊ ते, आज काय करायचं, उद्या सेशन जॉईन करूया, लेट करूया, काही प्रॉब्लेम नाही, थोडं जास्त झोपून घेऊया. थेन मिथ्या, शरीराचा आळस, मनाचा आळस. इगो उत्पन्न होणं. हे काय शिकवणार आहे मला, मला आता हे समजतच नाही. 2 फॉर्म, इगोचे 2 फॉर्म. स्वतःला मोठं समजणं, स्वतःला छोटं समजणं. याचा उपयोग जर करत आहे तुम्ही,
कामछंद व्यापाद आणि विचिकिच्छा. कामछंद व्यापाद तीन मित्त उदच्च कुकुच्च विचिकिच्छा. डाऊट. डाऊट बुद्ध धम्म आणि संघावर. तर धम्म म्हणजे काय आलंय? सर्व. तीन रूपामध्ये संस्कार उत्पन्न करणं. कायिक, वाचिक आणि मानसिक. तीन रूपामध्ये तुम्ही संस्कार उत्पन्न करणं. या तीन रूपामध्ये संस्कार उत्पन्न जेव्हा होते, तर या तीन कायिक, वाचिक आणि शाब्दिक संस्कारामधून पाच शील सुद्धा जर तुटते, पाच शिलांचाही जर तुटते. पाच शील तुटत म्हणजेच अजागरूकता आहे. या तीन संस्कारांमधून पंचनिवरण जर तुटते, तर तुमच्या समाधीसाठी तुम्ही जी जमा केलेली जागरूकता होती, त्या दोन बकेटमध्ये जे तुम्हाला वर घेऊन जायची होती एकाग्रतेनं, ताकद लावून, ते तुम्ही सांडवते हळूहळू. आणि वर एक कुंड आहे. एक एक डॅम आहे, डॅम. तो डॅम तुम्हाला भरायचा आहे असा. आणि त्या डॅमला आहेत बारीक बारीक होल्स. तो डॅम जेव्हा भरेल पूर्ण, त्यावेळेस त्या होल्सचा उपयोग तुम्ही दुःखाला कट करण्यासाठी करणार. प्रेशर, त्या समाधीची जी ताकद आहे ती प्रेशर, एकाग्रतेचं प्रेशर, एकाग्रतेची पॉवर जी आहे ती तुम्ही दुःखाला कट करण्यासाठी करणार. अंडरस्टँड, रेकॉग्नाइज करण्यास सती आणि समाधी या दोन मुळे तुम्हाला प्रज्ञा उत्पन्न होऊन तुम्हाला ऑटोमॅटिक अंडरस्टँड व्हायला लागेल. हा, हे असं असं होऊ लागलंय, मला आता इथं हे करायचंय, मला याला रिलिंक्विश करायचंय, मला याला सोडायचंय. ओके, हे तुम्हाला अंडरस्टँड व्हायला लागेल. किंवा जोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवत नाही, कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस मध्ये खूप महत्वाची असते. ओके, तुम्हाला धम्म शिकण्यासाठी बाहेर कुठेच जायची गरज नसते, हातमध्येच असते. परंतु आजूबाजूला जे काही घडत आहे तुमच्या सोबत, तेच तुम्हाला शिकवत राहते. तेच तुम्हाला दाखवते की अं, काय चालू आहे, आजूबाजूला काय चालू आहे. आपल्या आजूबाजूलाच आहे लोभ, दोष, मोह. जास्त दूर नाही, आतमध्ये तर आहेच. आजूबाजूलाही खेळ करत असतो आपल्यासोबत. अंडरस्टँडच होत नाही. कारण की आपण वाहत असतो. काम ओघ, भव ओघ, दिठ्ठ ओघ, अविद्या ओघ, या चार ओघामध्ये कंटिन्यू वाहत असतो. याच्यामध्ये वाहत असताना कधीही समजू शकत नाही. कारण की नदीमध्ये वाहणाऱ्याला कधीही नदी कशी वाहते, कुठं टर्न घेते, काय घेते, काही समजत नाही. जसा पोहणारा त्याच्यामध्ये आनंद घेऊन समोर समोर जात राहतो, सेम वे आपणही पोहत असतो. काम ओघ, भव ओघ, दिट्ठ ओघ, अविद्या ओघामध्ये. कशामुळे? तृष्णेमुळं. तृष्णा उत्पन्न करते या ओघांना, या नदीला आपल्या मनामध्ये. आणि तेचे आस्वाद, त्याचे आस्वाद, त्याच्या माग पळत राहणं, त्याचे आदिनाम. बरेच जण, हो मी एवढे शिबिर केले, 10 केले, 20 केले, एवढे साठी पठ्ठाण केले, मी 1 महिन्याचे 3 केले, 1 महिन्यात 4 केले. ही डायरेक्टली तुम्हाला त्यांच्या आतमधलं सगळं दिसतं, सगळं दिसतं डायरेक्ट. मी या शिबिराला गेले, मी त्या शिबिराला गेले, मी या भंतेच्या खाली शिकले, त्या भंतेच्या खाली शिकले. जिथं प्राईड उत्पन्न होते स्वतःच्या प्रॅक्टिस साठी, तिथं दुर्गुण आहेत. हे ओरिजिनल नाहीये. हे डुप्लिकेट आहे.
प्रॅक्टिसचा मेन अर्थ एकच आहे, लिबरेशन. लिबरेशन. दुःख कमी व्हायलाच पाहिजे. जर दुःख कमी नाही होते तर प्रॅक्टिस फोल आहे. प्रॅक्टिस चुकीची आहे. एक तर प्रॅक्टिस चुकीची आहे, नाही तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहे. हे समजतच नाही. हे एक्सपेक्टेशन, ग्रीड, ऍडव्हान्टेज, त्यानंतर अँगर, रोष. रोष असतो. ऍक्च्युली प्युरिटी राहिलेलीच नाही मनामध्ये. थोडा वेळ झाला, 1 घंटा प्रॅक्टिस केली, सगळं केलं, नॉर्मल ज्या फिलिंग्स आहे लगेच त्याच्यामध्ये वाहत चालला जातो. व्हॉट आय फील इज रिअल. अँड जे काही मी फील करत आहे तेच रिअल आहे. जे काही मला वाटतं तेच बरोबर आहे, योग्य आहे. बाकी जे काही आहे ते चूक आहे. बाकी जे काही ते एवढं महत्वाचं नाही. या पद्धतीनं आपली प्रॅक्टिस समोर जात राहते, जी जी डुप्लिकेट आहे. आनापाना करणं, मेत्ता करणं, 32 पार्ट्स ऑफ द बॉडी हे सर्व करणं हे एकदम योग्य आहे. परंतु त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला या दुर्गुणांना खतम करण्यासाठी करायचा आहे. खतम केव्हा होतात दुर्गुण? जेव्हा त्यांचा वापर केला जात नाही. तलवार सुद्धा बोथट होऊन जाते जेव्हा तिचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे तिला घासावं लागतं. सेम पद्धतीने आपलं मन आहे. जेवढं आपण दुर्गुणांसाठी वापरलं जाणार तेवढं ते बोथट होणार आणि ते अशक्य होऊन जाईल त्याला, की त्याला दुःख समजतंय आणि तो नाश करतो, तो त्याला रिमूव्ह करतोय. निस्सरण. तर ही जी तृष्णा आहे जी कंटिन्यू उत्पन्न होते ती आपल्याला समजायला पाहिजे. ते जे दुसरं आर्य सत्य, हे चारीचे चारी आर्य सत्य आपल्या जीवनामध्ये प्रकट व्हायला पाहिजे. प्रकट म्हणजेच आपल्या जीवनामध्ये उतरायला पाहिजे पूर्णपणे. आपल्याला समजायला पाहिजे राईट व्ह्यू हा आहे, राईट थॉट हा आहे, की राईट स्पीच हे आहे, सम्मा आजीवा ही आहे, सम्मा सती ही मी वापरत आहे, सम्मा समाधीचा उपयोग मी बरोबर करत आहे. हे 8 सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या आतमध्ये एखाद्या मशीन सारखे चालायला पाहिजे. हे 8 चालले की 4 आर्य सत्य डायरेक्टली तुम्हाला समजायला लागतील. डायरेक्टली समजायला लागतील. परंतु ह्या 8चा उपयोग जर करू नाही लागले, 4 आर्य सत्य दूर दूर जात राहतील. भगवान बुद्धांना काय बोध होतो? पहिल्यांदा 4 आर्य सत्याचाच बोध होत असतो. इवन संबुद्ध बनण्यासाठी 4 आर्य सत्याचीच मदत पाहिजे. तर मग आपण अंडरस्टँड का नाही करत की आपल्या प्रॅक्टिस मध्ये आपण काय करत आहे? नुसतं बसणं म्हणजे प्रॅक्टिस नाही. सती त्याच्यासाठी वापरली गेली पाहिजे, दुःख कमी करण्यासाठी, दुःख नष्ट करण्यासाठी. संप पापस्स अकरणं. काय त्याचा किती किती मस्त लाईन आहे. पहिलीच लाईन आहे धम्मामधली. अपुण्य करणं सोडा. सर्वात महत्वाचं आहे अपुण्य करणं सोडा. म्हणजेच काय? लोभ, दोष, मोहाची साथ घेणं सोडा. लोभ, दोष, मोह हेच कारणीभूत असतात सर्व दुर्गुणांसाठी. एव्हरीवेअर प्रॅक्टिस, एव्हरीवेअर आहे. तुम्ही जेवताना प्रॅक्टिस आहे, तुम्ही उठताना, झोपताना, उठल्यावर, बाहेर फिरताना, लोकांशी बोलताना, एव्हरीवेअर एव्हरीवेअर प्रॅक्टिस राईज होत असते, कंटिन्यू राहते.
हे फाईव्ह सेन्सेस जे जिथं अरायझिंग अँड पासिंग होते संस्कार, हे सर्व एजंट आहेत. हे एजंट आहेत संस्कारांना जमा करण्यासाठी उत्पन्न केल्या गेलेले. एजंटचं काम काय असतं? जमा करणं. भीमा एजंट असतो. ते आर कलेक्टिंग. तर आपण कलेक्ट करत आहोत का लोभ, दोष, मोह रोज? ते चेक करा. फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटस, याच्यावर जे थॉट्स येतात, भगवान बुद्धांचे फोटो येतात, सो फुलिशली यूज करतात लोक. भगवान बुद्धाला ड्रॅमॅटिक दाखवलं जातं. भगवान बुद्धाला साडी घालून किंवा गु- वेगवेगळ्या पद्धतीने यूज करतात. इतके मूर्ख लोक आहेत. आणि त्याच्यापेक्षाही मूर्ख कोण असतात? विदाउट अंडरस्टँडिंग करता की आपल्या लॉर्ड बुद्धाचा अपमान होते इथं, त्याला यूज करतात. कंटिन्यू जो व्यक्ती व्हॉट्सअप स्टेटसला टाकत आहे ना, ही इज अनस्टेबल ना. अनस्टेबल आहे. ओके. तर तुम्ही वापर कशाचा करताय? जितकं आपल्याला जर अंडरस्टँडच होत नाही की हा थॉट भगवान बुद्धाचा आहे की नाही, असं भगवान बुद्धांना आपण वापरल्या गेलं पाहिजे की नाही आपल्यापासून, तेवढी आपली मेंटॅलिटी अंडरस्टँड होते समोरच्याला. अरे, याला तर समजतच नाहीये की कसं आपल्या लॉर्ड बुद्धाला वापरलं पाहिजे, कुठं आपण त्यांना ठेवलं पाहिजे. जिथं इगो असतो तिथं बुद्ध असले पाहिजे. त्या इगोला काढून फेकून भगवान बुद्धांच्या धम्माला तिथं प्रस्थापित केलं गेलं पाहिजे. तेव्हा धम्म मनामध्ये प्रस्थापित होत असतो. धम्म हा फक्त शांततेमध्येच प्रस्थापित होणार आहे आणि तिथंच वाढणार आहे. दुर्गुणांचा धम्म कधीच नसतो. दुर्गुणांचा मारा असतो. हे आपण समजूनच घेत नाही. आताही बघा, याच स्टेटला बाकीचे 100, 130, 150 लोक झोपीमध्ये वेगवेगळ्या थॉट प्रोसेस मध्ये उठले असतील तर मी एक वाक्य खूप वेळेस वापरलं की भगवान बुद्धांनी म्हटलं की खूप कमी लोक तो किनारा पार करतील. खूप कमी लोक. तर जिथं आपल्याला ज्या लोकांपासून सफरिंग करायचं होतं, जस्ट लीव देम, कट इट आउट. इथं आपल्यालाच आपलं दुःख कमी करायचा युद्ध आपल्याला आपल्या आतमध्ये करायचं आहे. एखादा मूर्ख दुसरा येतोय आणि तो तुमच्या जीवनामध्ये सफरिंग टाकत आहे, जस्ट कट इट आउट. नो नीड. नो नीड. काही गरज नाही. गॅरंटी नाही उद्या जगणार की नाही. मग त्याचं दुःख, त्याच्यामुळे निर्माण होणारं दुःख कशासाठी ऍक्सेप्ट करत बसायचं आहे? फेका अशांना. काही गरज नाही असं असोसिएशनची. तर हे जे प्रॅक्टिस मधली ग्रीड आहे, ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. स्टेबिलिटी उठल्यापासून आपल्या मनामध्ये विचारांचं युद्ध बिलकुल चाललं नाही पाहिजे. जस्ट पीसफुल, जस्ट पेशन्स, स्टेबल. मी अजय सरांना विचारलं होतं, पण ते तुम्ही 8 दिवसानंतर काय प्लॅनिंग करणार आहे? ते म्हणतात मला 2 तासानंतर मी काय करणार आहे तेच माहित नाही. तर आपलं प्लॅनिंग आणि प्रोजेक्शन खूप समोर चालत राहतं. मोस्टली ते इझिली होत नाही. काही लोकांचं होत असेल, पण तो प्लॅनिंग आणि प्रोजेक्शन जे असते ते ग्रीड मधूनच उत्पन्न होते. काय आहे प्रेझेंट मोमेंट? माइंडफुलनेस मीन्स
अवेअरनेस इन प्रेझेंट मोमेंट, जागरूकता आहे या क्षणामधली. हे जे आपण करत आहे, मी जेव्हा अजंजय सरांनी मला सोडताना, मला बँकॉक सोडत होते एकदा, तर 2-3 वाक्य सांगितले होते मला. खूपच मस्त होते. लर्न फ्रॉम एव्हरीथिंग. ओके. आणि स्त्रियांपासून दूर राहायचं. सॉरी हा. पण प्रॅक्टिससाठी म्हटलं होते ते, की लग्न वगैरे करायचं नाही. ओके. आणि स्त्रियांपासून दूर राहायचं. डोंट डोंट असोसिएट टू मच असं म्हटले होते. नंबर 1. नंबर 2 हे म्हटले होते, की लर्न फ्रॉम एव्हरीथिंग. मला सांगतो, ते एक वाक्य मोस्टली त्यांची तेवढी शिकवण, 2 ते 3च वाक्य त्यांनी मला शेवटच्या दिवशी सांगितले होते. त्यावेळेस पासून तर आतापर्यंत पळत आलो मी. लर्न फ्रॉम एव्हरीथिंग जे आहे, हे बघा, स्त्रियांचं असोसिएशन तर आलेलंच आहे, कारण की ले पर्सन आहे. परंतु लर्न फ्रॉम एव्हरीथिंग हे जे वाक्य आहे, ट्रिमेंडस होतं. त्यांनी इनडायरेक्टली मला चित्तानुपस्थानाचा कामच ठाणा देऊन दिला होता. समजलं नाही त्यावेळेस. परंतु ते वाक्य जेवढं मी वापरत आलो, त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग खूप शार्प होत गेली. समजायला लागलं हळूहळू हळू. पण ते केव्हा पण खूप कामली, खूप सॉफ्टली, स्वीटली बोलतात एकदम. खूप स्वीटली बोलतात. त्याला आपण त्यांचं जे वाक्य आहे, ते त्यांचे जे स्पीच आहे ना, ते 100% पंचसुभाषित आहे. ते ट्रू स्पीच करतात, बेनिफिशियल करतात, राईट टाइम अँड राईट प्लेसला करतात, काइंडली बोलतात. आणि जेव्हा ते बोलतात तर त्याच्यामध्ये दुसऱ्यांचं भलं होतं. हे पंचसुभाषित असतात आपल्या स्पीच मधले. हे आपल्या शब्दांसोबत आलंच पाहिजे. खोटं नाही बोललं गेलं पाहिजे. काही काही जण मजाक मध्ये खोटं बोलून बोलतात. काही काही जणांचं कसं असतं, आता सपोज निघाले मुंबईवरून तर नागपूरसाठी. जर एखाद्यानं विचारलं कामवाल्यांना, की कुठे आहे? ते 2 तास समोर सांगून देतात. हा हा, मी इथं इथं पोहोचलोय. हा, मी आता या या रस्त्यावर आहे. खोटं बोलतात तिथं. एक शील जेव्हा तुम्ही ब्रेक करत आहे, अनवॉन्टेडली, विथ अनमाइंडफुलनेस, काय करत आहे तुम्ही? आर्यकांत शील ब्रेक करत आहे तुम्ही. तुमच्यामुळं तुम्ही शील ब्रेक करताय म्हणजे काय? तुम्ही स्वतःपन्नाचा दरवाजा त्या क्षणासाठी बंद करू लागले स्वतःला. 7 वर्ष तुमची शील न तुटता तुमचं जीवन गेलं पाहिजे. तेव्हा स्वतःपन्नाची दरवाजे उघडतात. तुम्ही म्हणसाल की मी शील ब्रेक करत राहीन आणि स्वतःपन्न होईल. फेल, फेल प्रॅक्टिस आहे. नो. तुम्हाला ब्रेक करणंच नाहीये. तुम्ही ब्रेक करत आहे म्हणजे गेलं, काही कामाचं नाहीये. ठीक आहे, ब्रेक झालं, पण अमेंड करायचं त्याला. 10 वेळेस तुम्ही जर मुसावादा केला तर 10 वेळेस नाही, 100 वेळेस मनामध्ये म्हणायचं मुसावादा. मुसावादाचं जे शील आहे ते रिपीट करायचं. मुसावादा वीरमणी सिक्कापदं समाधियामी. मुसावादाची ट्रेनिंग मी समाधीसाठी घेते, हे शीलचा अर्थ आहे. मग समाधीपर्यंत जाणं हेच सर्वात महत्वाचं असतं. परंतु आपण ब्रेक या पद्धतीनं करत राहतो. आपली प्रॅक्टिस या पद्धतीनं खाली खाली जात राहते जेव्हा जेव्हा दुर्गुणांचा वापर करतो.
स्ट्रेसफुल व्हायची गरजच नाहीये. फक्त संयम आतमध्ये ठेवला की तुम्हाला दुर्गुण दिसणं सुरू होऊन जात. संयम नसला की दुर्गुण दिसतच नाही. हे इम्पॉसिबल होऊन जातं. तर हे जे रोमिंग अराउंड आहे प्रॅक्टिस मध्ये, की रोमिंग अराउंड आधी नव, आस्वाद, प्रॅक्टिस मधला आनंद शोधणं, लोभ, प्रॅक्टिस मधला लोभ, आस्वाद, प्रॅक्टिसच्या मागे भटकणं, नि- आधी नव, लोभ नसला पाहिजे. 10च्या 10 पारमिता रोज पालन व्हायला पाहिजे. रोज. एकही दिवस असा नाही झाला पाहिजे की आपण प्रॅक्टिस पासून भटकलेलो आहे. जसं लहानपणी आपले आई वडील आपल्याला बोलणं चालणं शिकवतात, तसंच आपल्या मनाला आपण रोज शिकवलं पाहिजे. 4 आर्य सत्य, आर्यष्टांगिक मार्गावर चालणं. रोज त्याला ट्रेनिंग द्यायला गेली पाहिजे की सम्यक वाचा हे आहे, सम्यक आजीवन हे आहे. कोणाचाही 1 रुपया सुद्धा फसवून घेतल्या गेला नाही पाहिजे. ती आहे ओरिजिनल प्रॅक्टिस. ओके. प्रॅक्टिस जेव्हा प्रॅक्टिसच तुम्हाला दुर्गुणांपासून मुक्त करण्यासाठी आहे, तर तुम्ही जर दुर्गुणामध्ये जाते तर याचा अर्थ काय? ती प्रॅक्टिसच नाहीये. हम्म. मला एकदा बुद्धगयेमध्ये अं, काही नागपूरचे लोक भेटले होते. ते शॉप आहे एक, तर तिथं ध्यानासाठी काही शिबिर केले आपण, तर ते ओळखीचे झाले होते. त्यांना कळलं किंवा आपण ध्यान करायसाठी बसतो. मग एक होते आणि बरेच जण कसं फॉर्म क्रिएट करतात प्रॅक्टिस मध्ये. एकदम टकलं करून घ्यायचं, पांढरी बॅग हातमध्ये घ्यायची आणि लंबे कपडे घालायचे पांढरे. हं आणि एकदम चालताना वेगळं, बोलताना वेगळं. हं नाटकी टाईप. त्या टाईप एक व्यक्ती भेटला आणि त्या दुकानदारा म्हटलं किंवा हे पण ध्यान करतात. मग त्यात प्रश्न विचारला की कोणतं ध्यान करता तुम्ही? मी म्हटलं "वा, मी इथे इथे जाऊन शिकलेलो आहे." विपश्यना केली नाही का म्हणे तुम्ही? हं? ते जर केलं नाही तर मग काहीच केलं नाही. आणि गोयंकाजीनच सर्व भिक्खूंना शिकवलेलं. बघा किती इगो, किती डिल्युजन आहे. ओके. किती इगो, किती डिल्युजन आहे. हे का होतं? कारण की फॉर्म ऑफ प्रॅक्टिसेस ज्या असतात, त्या जर चुकीच्या पद्धतीने सांगितल्या गेल्या, यू आर डिस्ट्रॉय. एक उदाहरण अजून सांगतो मी तुम्हाला. एक डान्स टीचर असतो. ओके. एक डान्स टीचर असतो. नाही, लर्निंग आणि अनलर्निंग. डान्स टीचर असतो. तर आता तो काय करतो किंवा विचारतो, अरे बा, तू पहिले काही डान्स शिकलेला आहे का? तर तो म्हणतो नाही. मग तो म्हणतो की तुला $500 फी. आणि दुसरा म्हणतो की काय म्हणतात त्याला, एक मिनिट हा, इथं 1000, इथं 500. हा, इथं 500, इथं 1000. तर बघा किती मस्त उदाहरण आहे. हा, तर ते म्हणतो तू शिकलेला आहे का? तर म्हणतो हो. तर मग तू जर शिकलेला असशील याच्या आधी तर तुला $1000 फी. आणि तो जर शिकलेला नशील, तो शिकायसाठी आलेला असेल, तर त्याला $500 फी. का जास्त लावलं? कारण की त्याला काम करावं लागणार आहे, त्याला पहिले एम्प्टी करायसाठी, मागचं सगळं जे आहे खाली करायसाठी आणि नवीन सगळं
सांगायसाठी, त्याच्यासाठी जास्त फी. आणि जो फ्रेश आहे त्यासाठी कमी फी. याचा अर्थ काय आहे, की ज्या ज्या वेळेस तुम्ही चुकीच्या प्रॅक्टिस करून बसतात, तर त्या प्रॅक्टिसेस तुम्हाला आसक्तीपर्यंत, लोभापर्यंत, घमंडापर्यंत घेऊन जातात. इगोला खूप बूस्ट करून टाकतात. आलोक उत्पादी, विद्या उत्पादी, पन्या उत्पादी. प्रॅक्टिसचं आउटपुट काय आहे? तुम्हाला प्रकाशमय करून टाकतं. आलोक उत्पादी, विद्या उत्पादी, नॉलेज. नॉलेज प्राप्त होतं दुःख नष्ट करण्याचं. पन्या उत्पादी, प्रज्ञा प्राप्त होते. हे तीन आहे प्रॅक्टिसचे रिझल्ट आहे ते. तर काय आहे की जर तुम्ही पहिलेच जर शिकलेले असाल, तर इनडायरेक्टली काय होतं की उदच्या कुक्कुटच्या उत्पन्न होते. हे पहिलेच जर शिकलेले असाल तर तुम्ही म्हणता, ओ हे जे सांगताय खूप हार्ड आहे आणि मला ते समजतच नाही. स्वतःला लो फील करून देतात. आणि दुसरं असतं, कुकुच्च असतं ते पहिलं, आणि दुसरं आहे उदच्च. उदच्च म्हणजे काय की हे काय मला सांगतात, याच्यापेक्षा तर मला जास्त माहिती. सेम त्या तिथं तो माणूस जो भेटला होता, तो असतो उदच्चा. ऐकूनच घेत नाही. हा, आपल्या या ग्रुप मधले पण आहेत काही जण. मी तुम्हाला तोंडावर सांगतो, काहीच प्रॉब्लेम नाही. या सेशन मध्येही ते बोलू शकतात. या ग्रुप मधलेच आहेत काही जण जे फोल प्रॅक्टिसेसच्या मागे पळत राहतात. ओके. तर तुम्ही कुठेही जा, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठेही जा, परंतु प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं दुःख कमी व्हायला पाहिजे. हा रिझल्ट तुम्हाला भेटायलाच पाहिजे. आणि तो रिझल्ट फक्त प्रॅक्टिस केल्या केल्या 8 दिवसासाठी नसला पाहिजे, चिरकाल असला पाहिजे. ओके, चिरकाळ असला पाहिजे. तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे. तुमच्यामध्ये आसक्ती, लोभ, द्वेष, मोह, ईर्ष्या, घमंड नाही वाढलं पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. हे तुम्ही त्या प्रॅक्टिसचा रिझल्ट म्हणून चेक करायचं. आणि कधी पण कोणीही जर काही शिकवत असेल तर त्याला 4 आर्य सत्यासोबत जोडायचं. कोणतंही प्रवचन 4 आर्य सत्यासोबत. का? दुःख आणि दुःख नष्ट करण्यासाठी जर समोरचा व्यक्ती सांगत आहे काहीतरी, तर तीच खरी भगवान बुद्धाची शिकवण आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही सांगत आहे, ते फेकून द्यायचं. ते काहीच कामाचं नाहीये. मग ते भिक्खू असो, टीचर असो, ले पर्सन असो, ले वुमन असो, भिक्खुनी असो, कोणी असो. कधी पण प्रॅक्टिस मध्ये तुम्ही बेस पकडला पाहिजे, पाया. ना धड ना बूड, याच्या मागे कधीच पळायचं नाही. आज मी डायरेक्टली सांगत आहे. का सांगत आहे? कारण की अं, साहजिक आहे, जसे भगवान बुद्ध कंटिन्यू राहिले नाही, तसंच आपले धम्म सुद्धा राहील की नाही राहील सांगता येत नसते, आपल्या पारमितांमुळे, आपल्या मागच्या जन्मातल्या कर्मांमुळे. म्हणून आपण कंटिन्यू त्याला फ्लो मध्ये आणायचं. 8 चे 8 मार्ग जे आहेत, कंटिन्यू फ्लो मध्ये आणायचं. समाधीसाठी कंटिन्यू प्रयत्न करायचा. दिवसभर सतीमध्ये राहूनच तुम्ही समाधीला प्राप्त करू शकता. आपण हे चेक करायचं की आपल्या प्रेझेन्स मुळे आजूबाजूचं वातावरण डिस्टर्ब होते का. सगळ्यात मोठी लाईन मी तुम्हाला, म्हणजे सगळ्यात मोठी तर नाही म्हणत, सॉरी, पण माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट लाईन, मी या लाईनवर माझं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. मी माझ्यामुळे दुसऱ्याला डिस्टर्ब होऊ देत नाही मोस्टली. ओके. लोभ दोष मोहांमधून, लोभ दोष मोहाची गोष्ट सांगत आहे. नाही होऊ दिलं पाहिजे. तुम्ही देणारे असले पाहिजे, तुम्ही घेणारे नसले पाहिजे, सर्वात महत्वाचं. ओके. तुम्ही प्रॅक्टिस खूप प्रिशियसली दिली पाहिजे लोकांना, जर तुम्हाला समजली असेल तर. जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही अर्ध नॉलेज घेऊन वाटत बसू नका. ओके.
म्हणून कधी पण जर आपल्या प्रॅक्टिसमध्ये ग्रीड उत्पन्न होत असेल, लोभ उत्पन्न होत असेल, द्वेष उत्पन्न होत असेल, मोह उत्पन्न होत असेल, तर चेक करायचं. ग्रीड उत्पन्न होणं म्हणजेच असाद. त्याच्या मागं पळणं म्हणजेच आदिनव. असाद आदिनव जर होते ना, त्याच्यामध्येच ना आपण तर निस्सरण कधीच होणार नाही. लेटिंग गो कधीच करू शकणार नाही. हेच आहे प्रॅक्टिस मधली क्रीड. लोभ आहे म्हणून दुःख राहणार आहे. आणि प्रॅक्टिसचं मेन काम काय? दुःखाला मुक्त करून टाकणं. जर दुःख मुक्त होत नाही तर आपण बरोबर प्रॅक्टिस करत नाही. आपण उपयोग बरोबर करत नाही त्याचा. ओके. सो आय थिंक एवढं इनफ आहे. कारण की आपल्याला डे टू डे इम्प्रुव्हमेंट पाहिजे. इम्प्रुव्हमेंट नुसतं लाईट मध्येच नाही, समाधीमध्येच नाही, तो डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये पण इम्प्रुव्हमेंट पाहिजे. तुम्ही एनिथिंग जे काही घेत असाल ते तुम्हाला रिटर्न करावं लागतं, हे कधीही लक्षात ठेवा. आठ लोक धम्माचा उपयोग जितक्या वेळेस करसाल तितक्या वेळेस तुम्हाला ते वापस देण्यासाठी यावं लागेल. पण आपल्याला वापस नाही यायचं आहे. ओके, आपल्याला वापस नाही यायचं आहे. आपल्याला मृत्यूचा मृत्यू घडवून आणायचा आहे. निब्बान. अपारुता दे संगमत तवरा सुरवंता बमुंचंतु सतंग. द डोअर ऑफ निब्बान ओपन इन नाव. प्रेझेंट मोमेंट मध्येच निब्बानाचे दरवाजे असतात, तेव्हाच उघडतात. ओके. हे खूप महत्वाचं आहे. प्रॅक्टिस म्हणजे काय आहे? प्रॅक्टिस तीच तर आहे की जिथं तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागते की मला हा हा त्रास होतोय आणि याच्यामुळे होते, हे आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. आपल्याला समजायला पाहिजे की आपण आपल्या विचारांच्या मागं नुसतं पळत नाही बसायचंय. एक विचाराला आणि त्याच्या मागं पळत बसणं नाही. तसं नाही करायचंय. हे जीवन जगायचंच नाही इम्प्रेस करण्याच्या मागं, दुसऱ्याला इम्प्रेस करणं. सो अमेझिंग. बघा, म्हणून ट्राय करत राहायचं की मी मागेही सांगितलं की असोसिएशन खूप महत्वाचं आहे. आनंदांना आनंद बघा, पण त्या आनंदाने भगवान बुद्धांना म्हटलं होतं की असोसिएशन हे 50% ऍप्लिकेबल राहील निब्बाणासाठी त्या व्यक्तीला, कल्याण मित्राचं. तर भगवान बुद्ध म्हणतात आनंद 50% नाही, 100% असोसिएशन एक कारणीभूत राहील निब्बाणासाठी. जर कल्याण मित्र सोबत असेल तर 100% निब्बाणासाठी असोसिएशन कारणीभूत राहील. आपण असे असोसिएशन सर्च करायचे, चेक करायचे. ओके. 5 मिनिट सुद्धा खूप प्रेशियस आहेत. जर तुम्हाला सांगितलं की इथून 4 किलोमीटरवर एक 50 कॅरेटचा हिरा इथं पडलेला आहे, खूप महाग, अति महाग, आणि तुम्हाला माहिती जाऊ द्या, समजलं नाही, माहित पडलं की या या दगडाखाली इथं इथं एक हिरा त्या दगडामध्ये उत्पन्न झाला, निर्माण झाला, जो कोणाचाच नाही, याच्यावर कोणाचीच ऑथॉरिटी नाही, आणि तो आहे एवढ्या एवढ्या करोडचा. ते तर तुम्ही चोरी करू लागले, पण जेव्हा तुम्हाला माहित होतं तर तुम्ही काय करता, तो प्राप्त करण्यासाठी मूव्ह होता. सेम पद्धतीनं समोर दिलेलं जे चित्र आहे ते अमूल्य हिरा आहे, ज्याची काहीच किंमत नाही होऊ शकत. कारण की जग किंमत करत असतं.
जगाच्या बाहेर किंमतच नसते. समजून घ्या. लोभ, दोष, मोहामध्ये किंमत होत असते. मूल्य अमूल्य हे तर इम्पॉसिबल आहे. धम्म पण अमूल्य आहे, त्याला मोल नाहीये. यांचं 5 मिनिटाचं असोसिएशन, 2 मिनिटाचं असोसिएशन खूप पॉवरफुल आहे. मी स्वतः अनुभवत असतो बघा. जेव्हा जेव्हा एखाद्या रॉंग संघासोबत असोसिएशन होते तिथं दुःख उत्पन्न होते. जेव्हा राईट संघासोबत असोसिएशन होते तिथं सती आणि जॉय उत्पन्न होत असतो. ओके, सो इम्पॉर्टंट आहे. आय थिंक एवढं इनफ आहे. प्रश्न असतील तर विचारू शकता.